भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे एक आकर्षित करणारा स्टॉल या ठिकाणी आपण पाहत आहोत। या स्टॉलवरती तुम्हाला जर पायलट बनायचं असेल तर संपर्क साधा व पुढची माहिती घ्या। पायलट हा सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो, त्याच्यासाठी खूप मोठे कष्ट पडतात किंवा खूप मोठे प्रयत्न करावे लागतात किंवा आर्थिक परिस्थिती खूप मोठी असते, अशा प्रकारचे खूप गैरसमज असतात। या स्टॉलवरती हे आपल्याला भेटलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपल्या स्टॉलच्या वतीने मुलांना कसं मार्गदर्शन करतात। जय भीम। जय भीम। आपलं नाव सर? माझं नाव संकेत परोळकर आहे। सो आमचं हे एरो हब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड करून एव्हिएशन अकॅडमी आहे, जे कॅबिन क्रू आणि पायलट ट्रेनिंग मध्ये आहे स्पेशालिटी। तर आम्ही आपले जे मुलं आहेत त्यांना अपब्रिंगिंगसाठी, ज्यांना एव्हिएशन नॉलेजच नाही आहे, सो आणि मिस गायडन्स जे होतं मार्केटमध्ये लोकांना की फी स्ट्रक्चर एवढी असले ते, तर आम्ही त्यांना पूर्ण जागरूक करून 0 आवर्स पासून पूर्ण त्यांना फ्लाइंग ट्रेनिंग पर्यंत पूर्ण त्यांना हेल्प करतो। मदत स्कॉलरशिपसाठी पण आम्ही त्यांना गायडन्स देतो कसं करायचं आहे। सो आमच्याकडे कॅबिन क्रू साठी आहे, तर कॅबिन क्रू साठी आमच्याकडे वेल एज्युकेटेड टीचर्स आहेत स्वतः, जे त्यांच्याकडे 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी, ते लोक आहेत शिकवणारे। स्वतः फ्लाइंग मध्ये मी स्वतः फ्लाइंग करतोय, अजून माझ्याकडे 4 इन्स्ट्रक्टर्स आहेत जे करतात। तर आम्ही त्यांना CPL 0 आवर्स, जे तुम्हाला 0 आवर्स पासून स्टार्ट करायचं तुमचं मेडिकल लायसन्सेस पेपर फ्लाइंग, त्यासाठी आम्ही हेल्प करतो। आणि आम्ही त्यांना इंडियामध्ये आणि बाहेर परदेशात दोन्हीसाठी फ्लाइंगसाठी त्यांना गायडन्स करतो। हे आपलं कुठे आहे? हे आमचं कॉलेज हे आहे मिठीबाई कॉलेज जे आहे त्याच्या बाजूलाच आहे, एकदम पार्ल्याला, विले पार्ल्याला। त्या ठिकाणी प्रशिक्षण वगैरे हो सगळं तिकडे होतं। फ्लाइंग ट्रेनिंगला आम्ही इन्स्टिट्यूट सोबत टाईड अप आहेत ज्यांच्याकडे फ्लाइंग आहे। शिक्षणाची कशी असते? तर यांना 12वी सायन्स पाहिजे असतं, फिजिक्स मॅथ्स बरोबर। समजा त्यांनी कॉमर्स मध्ये केलं असेल तर ते NIOS बोर्ड मधून फिजिक्स आणि मॅथ्सची परीक्षा देऊ शकतात आणि त्याच्यानंतर ते एलिजिबल होतात पायलटसाठी। बट कॅबिन क्रू साठी 12th पास पाहिजे, 18 वर्ष, आणि हाईट 153 सेंटीमीटर्स पाहिजे। बाकी असं फीचं स्ट्रक्चर खूप मोठं आहे? फी स्ट्रक्चर पायलटसाठी थोडंसं आहे जास्त, पण ते मॅनेजेबल आहे। सो जेव्हा पण आमच्याकडे कोण गायडन्सला येतात तर आम्ही त्यांना मग प्रॉपर चॅनल जे आहे की इथं ते लोन थ्रू किंवा स्कॉलरशिप थ्रू किंवा ते फायनान्शियली स्टेबल असेल तर कसं ते अप्रोच करू शकतात, तर आम्ही त्यांना स्टेप बाय स्टेप गाईड करतो त्याच्याबद्दल। आणि कॅबिन क्रू साठी पण तसंच आहे। कॅबिन क्रू साठी पण आम्ही त्यांना जे आहे त्यांचं इंग्लिश समजा कमी असेल तर आम्ही त्यांना इंग्लिशवरती ग्रूमिंग, स्टायलिंग, सॉफ्ट स्किल्स, हे सगळं आम्ही त्यांना परीक्षण देतो। याच्या संध्या किती मोठ्या आहेत? सध्या तरी संध्या खूप आहेत मार्केटमध्ये। जसं तुम्हाला माहिती असेल की एअर इंडियानी 400 विमानं, इंडिगोनी 300 विमानं, आकाशवाणीनी 425 विमानं सगळ्यांनी ऑर्डर्स केल्यात। तर एका विमानावर तुम्हाला 16 पायलट्स लागतात आणि 6 क्रू लागतात, डिपेंड्स, छोट्यावरती मोठ्यावरती वेगळे स्टँडर्ड। तर त्याच्या हिशोबाने आता जी रिक्वायरमेंट आहे इन ऑल मार्केटमध्ये ते 800 ते 900 पायलट्सची सध्या तरी आहे। आणि DGCA पण आता यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी सांगितलंय की अनुमान 1200 लायसन्स यावर्षी ते फर्स्ट टाइम इश्यू करणार आहेत। सो रेकॉर्ड म्हणजे चाललंय, म्हणजे लोक करत आहेत, पण तेच आहे की आपल्या समाजात लोकांना ह्याच्याबद्दल गायडन्स नाही आहे, नॉलेज नाही आहे। कारण मी पण आता बघतोय, मी आता फर्स्ट टाइम यावर्षी स्टॉल लावलेलं आहे त्याचं एव्हिएशनचं, आणि इथे कोणाला लोकांना काहीच नॉलेज नाही आहे, अजिबात नाही। तर आम्हाला देखील आश्चर्य वाटलं हा स्टॉल। हा, तर ज्याला पण पाहिजे तर आम्ही एनी टाइम रेडी ऑफ गायडन्स करायला त्याबद्दल, तर कधी येऊ शकतो आमच्याकडे, असं काही हे नाही। आमचं मिठीबाईलाच आहे, बॉम्बेलाच आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की संध्या खूप मोठ्या आहेत। या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फायदा घ्यावा। आपण या सरांना या ठिकाणी नंबर मागणार आहोत, तो नंबर आपल्या स्क्रीनवरती आपण फ्लॅश करणार आहोत। ज्यांना पण या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल त्यांनी आवर्जून या सरांशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं करिअर घडवण्यास, उत्तम करिअर घडवण्यासाठी मार्गस्थ व्हायचे। सर्वप्रथम आपलं नाव पुन्हा एकदा आणि आपला मोबाईल नंबर आम्हाला सांगा। माझं नाव आहे संकेत परोळकर आणि आमचा जो नंबर आहे कॉन्टॅक्ट तो आहे ते बोर्डवरती लिहिलेला आहे 7304968711 आणि दुसरा आहे 885917617335। हे 2 आमचे नंबर्स आहेत आणि आमचा ईमेल ID आहे contact@aerohubaviation.com। या ठिकाणी प्रेक्षकांना आपण विनंती करतो की मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाकडे आकर्षित करा आणि मोठ्या संध्या या ठिकाणी उपलब्ध करून द्या, असं आपण जनता दरबारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना आव्हान करत आहोत। आणि जनता दरबारला आपण वेळात वेळ काढून भेट दिली आणि बोललात त्याबद्दल आपले आभार। थँक्यू. जय